नमस्कार, मी नाना आहिरे. आवाज इन न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजची ठळक बातमी. मनमाड नगर परिषद पोटनिवडणुकीत प्रभाग क्रमांक 10 मध्ये 68% मतदान. मनमाड नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 10च्या स्थगित झालेल्या 2 जागेच्या निवडणुकीसाठी आज उत्साहात आणि शांततेत मतदान पार पडले. येथील इंडियन हायस्कूलमधील मतदान केंद्रावर मतदारांनी दुपारनंतर मोठी गर्दी करत मतदानाचा हक्क बजावला. या प्रभागात एकूण 68% मतदानाची नोंद झाली आहे. मनमाड नगरपालिकेच्या निवडणुकीत ठाकरे गटाचे उमेदवार नितीन वाघमारे यांचे निधन झाल्याने स्थगित झालेल्या मतदान प्रक्रिया आज 20 जून रोजी घेण्यात आल्या. शिवसेनेचे राजेंद्र पगारे, अलका रसाळ, ठाकरे गटाचे ज्योती वाघमारे, शिफाज जावेद शेख, अपक्ष सुरेखा सुधाकर मोरे, काँग्रेसकडून सचिन पगारे, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून शेख मुमताज दिलावर, अपक्ष सपना हर्षल पाटील, शमा बुडन शेख, इस्लाम पार्टीच्या शेख आफरीन रफीक यांच्यात रंगत झाली. आता सर्वच उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतपेटीत EVM मशीनमध्ये बंद झाले असून या प्रभागात नक्की कोण बाजी मारणार आणि कोणाचा विजय होणार याकडे संपूर्ण शहराचे लक्ष आता लागणाऱ्या निकालाकडे आहे. मतदान केंद्रावर आमदार सुहास कांदे, अंजुमताई कांदे यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिकारी यांनी भेट दिली. भर उन्हात मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याने मतदारांचे आमदार सुहास अण्णा कांदे यांनी आभार मानले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मतदान केंद्रावर पोलीस निरीक्षक विजय करे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आवाज इन न्यूज मराठी, मनमाड, नाशिक. आजच्या पोटनिवडणुकीमध्ये नक्कीच आमच्या दोन्ही उमेदवारांचा विजय होईल. आणि खरं तर एवढ्या उन्हात, एवढ्या त्रासामध्ये माझे सगळे मतदार बांधव आवर्जून मतदानाचा हक्क बजावण्यासाठी उपस्थित राहिले. त्याबद्दल मी माझ्या सर्व मतदार बांधवांचा आभार मानतो. आणि मला आत्मविश्वास आहे आमच्या सगळ्या नगरसेवकांच्या आणि सर्व माझ्या मनमाडच्या प्रभाग क्रमांक 10 या सर्व मतदारांवर माझा विश्वास आहे की नक्कीच आम्हाला विजय मिळेल. आम्ही सैनिक आहोत आणि शिवसैनिक हा नेहमी निवडणूक किती जरी सोपी असली तरी आम्ही ती निवडणूक मेहनतीने आणि कष्टाने आणि कामाच्या जोरावर, विकासाच्या जोरावर लढत असतो. नक्कीच ही निवडणूक आमच्यासाठी सोपी आहे, परंतु आम्ही असं म्हणणार नाही. परंतु कशी निवडणूक झाली तरी शेवटी यश आमचं हे नक्कीच.